आणि पर्यावरणवादी आपण सगळेच असतो, कारण पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून. तर ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायची असते, ज्यांनी एकंदर नागरिक आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षा करायची असते, तर तेच उठलेत नागरिकांच्या आरोग्यावरती आणि सुरक्षेवरती. तर गणपती बाप्पांचं आगमन जेव्हा होतं तेव्हा एक महत्वाचा मुद्दा नेहमी चर्चेला येतो, आणि तो म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असावी की नसावी. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? आजचा जो काही विषय आहे तो थंबनेल बघून तुम्हाला कळतोच आजचा विषय काय. तो जर तुम्हाला त्याच्यात रुची असेल तर तुम्ही व्हिडिओ ऑन करता, तुम्ही व्हिडिओ बघायला सुरुवात करता. तर अर्थातच पर्यावरणवाद्यांना आजचा व्हिडिओ आवडेल असा आहे. आणि पर्यावरणवादी आपण सगळेच असतो, कारण पर्यावरणाचं रक्षण करणं ही आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे, एक नागरिक म्हणून, या देशाचे नागरिक म्हणून. कारण मित्रांनो कसं असतं ना, की पर्यावरण जर व्यवस्थित राहिलं, त्याच्यात ते प्रदूषित नाही झालं तर माणूस टिकेल, इतर सजीव सृष्टीत टिकेल. अन्यथा पर्यावरणाचा ऱ्हास झाला तर ते सगळं आपल्या बोकांडी बसणार असतं, आणि माणसाने तो ऱ्हास दिवसेंदिवस वाढवत नेला आपल्या प्रगतीच्या नावाखाली. म्हणजे माणसाच्या विकासाच्या आड म्हणे पर्यावरण येतं. आली झाडं मध्ये तोडून टाका, कत्तली करा, मोठमोठे कारखाने काढायचे, त्याचं सांडपाणी सगळं त्या नद्या नाल्यांमध्ये समुद्रात सोडून द्यायचं आणि ते प्रदूषित करून टाकायचं. आलं का लक्षात? तर ते तसं नाही झालं पाहिजे, म्हणून त्या संदर्भात विचारवंत लेख लिहित असतात, आपल्या स्पीच मधून बोलत असतात, कुठे मुलाखती देतात, त्याच्यातून ते जनजागृती करत असतात, पण लोक ऐकत नाहीत. आणि मनुष्य हा प्राणी असा आहे सगळ्या सजीव सृष्टीमध्ये की तो निसर्गाच्या छाताडावर थैतयात करतोय. बाकी सगळे आपल्या बरोबर राहणारी कुत्री, मांजरं, सगळी जी काही मंडळी आहे ती सगळी निसर्ग चक्रामध्ये जे हवं तशा पद्धतीने जगतायत. आपण मात्र विकासाच्या नावाखाली त्या पर्यावरणाची वाट लावून टाकली. तर गणपती बाप्पांचं आगमन जेव्हा होतं तेव्हा एक महत्वाचा मुद्दा नेहमी चर्चेला येतो, आणि तो म्हणजे गणपती बाप्पांची मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसची असावी की नसावी. तर आता प्लास्टर ऑफ पॅरिसची गणपतीची मूर्ती असावी की नसावी याच्यासाठी मोठमोठे लेख आहेत की ते प्लास्टर ऑफ पॅरिस कसं प्रदूषण करतं, कसं वाट लावतं पर्यावरणाची, आणि ती नसावी. पण आपल्याकडे आता जे सत्ताधारी आहेत, आपल्या राज्याच्या एका मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले. मी आता त्यांचं नाव घेऊन उगाच कळीचा नारद होणार नाहीये, त्यांचं नाव घेण्याची माझी अजिबात इच्छा नाहीये. तर त्यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणपती बनवणाऱ्या सगळ्या मंडळींना पाठिंबा दिलाय. म्हणे जब तक सूरज चांद रहेगा हम तुम्हारे साथ रहेंगे वगैरे असं काहीतरी एक त्यांनी आपलं बोलले त्यांच्या भाषणामध्ये. तर ज्यांनी कायद्याची अंमलबजावणी करायची असते, ज्यांनी एकंदर नागरिक आणि त्यांच्या आरोग्याची सुरक्षा करायची असते, तर तेच उठलेत नागरिकांच्या आरोग्यावरती आणि सुरक्षेवरती, त्या आरोग्याच्या सुरक्षितेवरती प्रश्न निर्माण करतायत तीच मंडळी. तर त्यांच्याकडून ही अपेक्षा नाही, कोंपण शेत खायला लागलं तर दात कोणाकडे मागायची ना, असं सगळा तो मुद्दा आहे. असो, तर मित्रांनो, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी काही आपली मतं मांडली आहेत. हे जे पर्यावरण दूषित करणारे किंवा पर्यावरणाचे वाट लावणाऱ्या लोकांबद्दल त्यांनी आपले काही मत मांडले. ती लोकसत्ताने ती बातमी छापली, ती मी आज तुमच्या समोर वाचणार आहे.
तर आपण ऐकूया आणि त्या संदर्भात बोलूया आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा हा व्हिडिओ. चला वाचूया आपण. तर ती बातमी वाचून दाखवतोय. आधी या चष्म्याबद्दल सांगतो तुम्हाला. लोकांना असं वाटेल की अरे बिना काड्यांचा हा चष्मा वगैरे आहे की काय. तर लेन्स कार्डचा तो तशाच पद्धतीचा चष्मा आहे. हा हल्ली नवीन घेतला म्हणण्यापेक्षा गिफ्ट दिलं, कारण नाहीतर जे जुने आपले व्ह्युअर्स आहेत त्यांना माहिती आहे मी चॅनल कशा पद्धतीने चालवतो. तर एवढा गरीब झाला का आता चॅनल चालवता की काड्याही परवडत नाही असं काही नाहीये. गमतीचा भाग सोडून द्या, पण आपण न्यायमूर्ती काय म्हणतायत ते ऐकूया. काय आहे, नाहीतर मी वाचत राहीन आणि तुम्ही त्या चष्म्याचा विचार करत बसाल याच्या कांड्या कुठे गेल्यात, म्हणून आपलं तुम्हाला सांगून मोकळं केलं. टायटल असं आहे, आधी एक सांगतो. रविवारच्या लोकसत्ता मधलं हे आहे. रविवार 27 जुलै 2025. न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक हे काय म्हणतायत पर्यावरणासंदर्भात ते आता आपण ऐकणार आहोत. लोकप्रतिनिधींनी आधी जी बातमी केली ती वाचतो आणि मग त्यांचं म्हणणं आपण समजून घेऊया. मी धार्मिक व्यक्ती नाही, परंतु कोणताही धर्म पर्यावरणाचे नुकसान करण्याची परवानगी देत नाही, असे परखड मत सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी गणेशोत्सव, छटपूजा आणि नवरात्रोत्सव यासारख्या सणांमध्ये मूर्ती विसर्जन करण्याच्या प्रथेचा संदर्भ देत व्यक्त केले. तसेच धार्मिक प्रथांच्या नावाखाली पर्यावरणाच्या होत असलेल्या नुकसानाबाबत चिंता व्यक्त केली. कायदे करणाऱ्यांनी पर्यावरण संरक्षण कायद्याची धार कमी केल्याबद्दलही न्यायमूर्ती ओक यांनी पर्यावरणीय न्याय या विषयावर मतप्रदर्शन करताना नाराजी व्यक्त केली. पर्यावरण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यास एप्रिल 2024 पर्यंत कारावासाच्या शिक्षेची कठोर तरतूद होती. तथापि एप्रिल 2024 मध्ये पर्यावरण संरक्षण कायद्यात दुरुस्ती करून तुरुंगवासाच्या शिक्षेचे आर्थिक दंडाच्या शिक्षेत रूपांतर करण्यात आले आणि आंतरराष्ट्रीय करारावर आधारित एका प्रभावी कायद्याची धार बोथट केल्याची टीका न्यायमूर्ती ओक यांनी व्यक्त केली. नद्या आणि समुद्र किनारे प्रदूषित करणे हे धार्मिक स्वातंत्र्य म्हणून कधीही न्याय्य ठरू शकते का, असा प्रश्न न्यायमूर्ती ओक यांनी उपस्थित केला. यामध्ये विशिष्ट धर्माला लक्ष करत नाही. अजानसाठी, जे अजान होते मस्जिदमध्ये, अजानसाठी ध्वनिक्षेपकाचा वापर हे घटनेच्या अनुच्छेद 25 अंतर्गत इस्लामचा अविभाज्य भाग नसल्याचा निर्वाळा दिला होता. याकडेही न्यायमूर्ती ओक यांनी आपलं लक्ष वेधलं. तर आपण आता त्यांचं काय म्हणणं आहे ते थोडस त्यांनी ते कोट केलेले आहेत, काही 2-3 तुकडे, तर ते आता मी वाचून दाखवतो. न्यायमूर्ती ओक, अभय ओक असं म्हणतात की धर्माच्या नावाखाली आपण पर्यावरणाचे नुकसान करीत आहोत. कुंभमेळा हे त्याचे ताजे उदाहरण आहे. कुंभमेळ्यामुळे गंगेचे काय झाले? किती कोटी नागरिक तेथे स्नानासाठी गेले? आपण नदीचे पाणी प्रदूषित करीत नाही का? याबाबत कोणीतरी प्रश्न विचारला पाहिजे. प्रदूषण मुक्त वातावरणात जगण्याचा अधिकार हा घटनेच्या अनुच्छेद 21 अंतर्गत मूलभूत अधिकार असल्याचे आपण नेहमीच आपल्या निकालांमध्ये सातत्याने मांडले. न्यायमूर्ती अभय ओक असं म्हणतात. दुसरा एक तुकडा त्यांचा असा आहे की ते जे काय म्हणाले त्याबाबतचा, केवळ टॉवर हे लक्ष देऊ नये का मित्रांनो? केवळ टॉवर, रस्ते आणि पूल बांधल्याने अर्थपूर्ण प्रगती होत नाही किंवा तिला विकासाची व्याख्याही म्हणता येणार नाही. तर एखाद्या शहरात सामान्य नागरिकाला परवडणारी घरे, वैद्यकीय सुविधा, मुलांच्या शिक्षणासाठी परवडणाऱ्या सुविधा, प्रदूषण मुक्त हवा आणि संरक्षित जलस्रोत उपलब्ध केले जाईल, तेव्हाच त्याला घटनात्मक दृष्ट्या विकसित शहर म्हटले जाईल, असेही न्यायमूर्ती ओक यांनी स्पष्ट केले.
आणि एक तिसरा मुद्दा असा आहे न्यायमूर्ती ओक यांचा की देशातील शहरांमध्ये घनकचरा व्यवस्थापन पूर्ण कोलमडल्याची टीकाही न्यायमूर्ती ओक यांनी यावेळी केली. मुंबईत 2016 मध्ये दररोज 5,000 मेट्रिक टन कचरा, बघा लक्ष देऊन ऐका, मुंबईत 2016 मध्ये दररोज 5,000 मेट्रिक टन कचरा निर्माण होत होता. 2016 म्हणजे आता 2025 आहे, नक्कीच तो आता जास्त झालेला असणार. राजधानी दिल्लीतही दररोज 3,000 मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रीय प्रक्रियेविना विल्हेवाट लावली जात असल्यामुळे आरोग्यास धोकादायक असलेल्या कचरा भूमी तयार झाल्याचे न्यायमूर्ती ओक यांनी सांगितले. कचरा भूमी म्हणजे डम्पिंग ग्राउंड ते तयार झालेलं आहे. तर असं सोनाराने कान टोचलेले बरे त्या पद्धतीने हे जे आपले न्यायमूर्ती जे ओक आहेत, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती अभय ओक यांनी सांगितलंय. आणि सांगायचा मुद्दा असा की आपल्या मंत्र्यांनी जे काही अकलेचे तारे तोडलेले आहेत की त्या पेनच्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती बनवणाऱ्यांना सांगितलंय की आम्ही तुमच्या पाठीशी आहोत म्हणे, तुम्ही बनवा बिंदास प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती. तर त्या मंत्र्यांना, मी त्यांचं नाव घेणार नाही, मला ते कळीचं नारद व्हायचं नाही की त्यांचं नाव, त्यांना ते मोठेपण पण द्यायचं नाही त्यांचं नाव घेऊन, पण ते एक वाक्य म्हणाले की जब तक सूरज चांद रहेगा हम तुम्हारे साथ रहेंगे. म्हणजे पीओपीचे गणपती, अरे पीओपीचे त्या प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती हानिकारक आहेत का असं तुम्ही चॅट जीपीटीला टाका किंवा गुगलवर सर्च करा, ते काय येतं ते मी वाचून दाखवतो. मी चॅट जीपीटीला टाकलं की प्लॅस्टर ऑफ पॅरिसचे गणपती निसर्गाला हानिकारक आहेत का, तर चॅट जीपीटीने काय उत्तर दिलंय ऐका. होय, प्लास्टर ऑफ पॅरिस पीओपी पासून बनवलेले गणपती पर्यावरणासाठी हानिकारक असतात. त्यामागची काही मुख्य कारणे खाली दिली आहेत. आता ती कारणे काय आहेत बघा, आणि मला वाटतं हा व्हिडिओ त्या मंत्र्यांपर्यंत पोहोचावा आणि त्यांनी हे ऐकावं. पीओपी हे कॅल्शियम सल्फेट हेमीहायड्रेट पासून बनवले जाते, जे नैसर्गिकरित्या विघटनशील नाही, ते पाण्यात विरघळत नाही, त्यामुळे विसर्जन केल्यानंतर ते तलाव, नदी किंवा समुद्राच्या पाण्यात अनेक महिने तसेच राहते. दुसरं आहे कारण का घातक आहे, पाण्याची गुणवत्ता खराब करते. पीओपी आणि त्यावर केलेले रासायनिक रंग जे प्रामुख्याने सिसा, पारा, आर्सेनिक यासारख्या विषारी धातूंचे असतात, ते पाण्यात मिसळल्यावर पाण्याचे प्रदूषण करतात आणि जलीय जीवनासाठी म्हणजे जे काही मासे वगैरे जलीय जीवनासाठी, मासे, जलवनस्पती वगैरे घातक ठरतात त्यांच्यासाठी. आणि तिसरं त्यांनी दिलेलं आहे की माती व जमीन प्रदूषित होते. पीओपीचा अपघटन कालावधी खूप मोठा असल्याने विसर्जन केल्यानंतर उरलेला मूर्तीचा भाग मातीमध्ये साठतो, ज्यामुळे मातीची पोत बिघडते आणि कृषी क्षेत्रातही त्याचा वाईट परिणाम होतो. चौथं आहे कारण का घातक आहे त्याबद्दल, श्वसनास त्रासदायक धूळ. पीओपी मूर्ती बनवताना तयार होणारी धूळ श्वसनाशी संबंधित त्रास निर्माण करू शकते, विशेषतः मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांसाठी. ज्या कलाकारांना आमचे मंत्री महोदय पाठीशी घालतायत, बनवा बनवा पीओपी, काही फरक पडत नाही, आम्ही तुमच्या बरोबर आहे, तर ते त्या मूर्ती बनवणाऱ्यांच्या पण जीवाशी खेळतायत का, कारण इथे दिलंय सरळ सरळ की पीओपी मूर्ती बनवताना तयार होणारी धूळ श्वसनाशी संबंधित त्रास निर्माण करू शकते. म्हणजे जे मूर्तिकार आहेत त्यांना पण त्रास निर्माण होऊ शकतो, विशेषतः मूर्ती तयार करणाऱ्या कलाकारांसाठी त्यांनी हे दिलेलं आहे. तर पर्यायी पर्यावरणपूरक पर्याय काय दिलेले आहेत चॅट जीपीटीने. पर्यायी पर्यावरणपूरक पर्याय, एक, शाडू मातीच्या मूर्ती. नैसर्गिक मातीपासून बनवलेली, पाण्यात सहज विरघळते अशी शाडू माती, तिच्यापासून मूर्ती बनवा. किंवा पदार्थांपासून बनवलेल्या मूर्ती, जसे की कागदाचा लगदा, पेपर माचे, गोमूत्र, गायीच्या शेणापासून मूर्ती वगैरे, असं एक त्यांनी पर्याय दिलेला आहे. म्हणजे इको फ्रेंडली वगैरे आपण जे म्हणतो तसं. आणि 3 ते काय म्हणतात, घरी विसर्जन. बालकृष्ण घरगुती गणपतींसाठी घरच्या घरी बादलीत, टँक मध्ये विसर्जन, आणि हे मला जास्त आवडलेलं आहे, याबाबत मी बोलतो. शेवटी निष्कर्ष काय काढलाय चॅट जीपीटीने की पीओपी गणपती पर्यावरणासाठी निश्चितच हानिकारक आहे. त्यामुळे शक्य असेल तर शाडू मातीच्या मूर्तीचा किंवा इको फ्रेंडली पर्यायांचा वापर करणे जास्त योग्य ठरेल. तर असे चॅट जीपीटी जर आपल्याला सांगू शकतं तर त्या मंत्री महोदयांचं काय करायचं, आलं का लक्षात. आणि माझं म्हणणं काय आहे की तुम्ही 10 दिवस त्या गणपतीला तळ हातावरच्या फोडाप्रमाणे जपता,
आणि त्याला नाचत गाजत त्या प्रदूषित पाण्यामध्ये बुडवता नेऊन. इतर धर्मियांसाठी आपण हे जे काही करतो ना ते किती लाजिरवाण आहे माहितीये का? का नाही त्या गणपतीची आरास आपल्या घरामध्ये आहे, छोटीशी मूर्ती कायमस्वरूपी आपल्या घरात आहे, आणि ते जे गणेशोत्सवाचे 10 दिवस येतात तेव्हा आपण सगळे मिळून त्या गणपती समोर आरती करतो, उत्सव साजरा करतो. 10 दिवसांनी तो गणपती आहे तिथेच ठेवतो. त्याला उचलून बुडवायची काय गरज आहे? आपण मनोभावे पूजा करतो ना त्याची, त्याच्याकडे काही मागण्या मागत असतो, मला हे दे मला ते दे, आणि उचलायचा आणि नेऊन सोडायचा तो खाडीमध्ये. तर हे बरं नाहीये. ह्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. त्या गणपतीचा तो मान त्याला दिला पाहिजे की तू आमचा आहेस आणि आमच्या बरोबरच राहा सतत. त्यामुळे छोटीशी मूर्ती घरात असावी आणि त्याचा उत्सव करावा. बाकी सार्वजनिक गणेशोत्सवांविषयी मी एक वेगळा व्हिडिओ करणार आहे. पण ह्या पीओपीचे हे जे काय आपल्या मंत्र्यांनी अकलेचे तारे तोडले की पीओपीच्या गणपती बनवणाऱ्या त्या पेनकडच्या लोकांना पाठीशी घातलं त्यांनी, तर ते त्यांच्या जीवाशी पण खेळतात असं ChatGPT सांगते. ती मूर्ती बनवणाऱ्यांच्या पण श्वसनाचे आजार जडतात. तर मंत्री महोदय जागे व्हा. आता ह्यांना हे जे कोण विचार मांडतात अभय ओक वगैरे न्यायमूर्ती, सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती, त्यांना अर्बन नक्सल ठरवून मोकळे होऊ नका. जनसुरक्षा कायदा जो काय करताय तो लोकांच्या विरोधात चाललेलं आहे सगळं. म्हणजे लोकांच्या आरोग्याची काळजी घेणारे अर्बन नक्सल ठरणार आहेत तुमच्या लेखी. तर कृपा करून असं काही करू नका. सगळे शांततेच्या मार्गाने आपला विरोध दर्शवतायत, ते जरा लक्षात घ्या. बाकी काही माझं म्हणणं नाही. मला चिडचिड खूप होते नंतर. असो, तर गणपती बाप्पा मोरया म्हणूया आणि हा व्हिडिओ इथे थांबूया. थोडस जरा आता इकडे फिरतो आणि नवीन व्हिडिओच्या निमित्ताने लवकरच भेटूया. तोपर्यंत टाटा, बाय बाय, सायोनारा, बाय.